रात्रीच्या वेळेस आणि या साईडला नडई नदी आहे. जय श्रीराम मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरी पाडाचा, माझं नाव जन्म मात्र, मी महाराष्ट्राने मराठी जय आगरी गुले एकविरा माते की जय. तर मित्रांनो, आज आलोय तुम्ही म्हणजे असं अचानक ह्या वेळासारखा ब्लॉग कसा शूट केला. तर आम्ही आला फार्म हाऊस ना. आज आमच्या भाऊजींचा बर्थडे. झूम करून नका, कॅमेरा पाणी आलं. तर आज भाऊजींचा बर्थडे, तर त्याच्या निमित्त आलो आम्ही. आणि तो बा आमचा येतीतला पण आणले. तर चला आजचा मेनू काय काय असणार आहे आणि जेवण बनवायला घेतले, तिला डेकोरेशन करायला घेतले. तर आजच्या ब्लॉगला जाम मजा येईल. नक्की ब्लॉग लास्ट पर्यंत कंटिन्यू करा. तर भेटूया आता. डेकोरेशन करायला घेतले तिकडं स्विमिंग पूल मध्ये उतरून ब्लॉग शूट करायचं हेच कारण आहे का एवढा मुरबारचं रोड बनवायला घेतल्या ना. बाबा ती धूल बाबा ते बसवाला पुढं जाऊन देत नाही. आवरी धूल निसती तोंडावर. त्याच्यामुळं डायरेक्ट ब्लॉग आपण स्विमिंग पूल मध्ये स्टार्ट केला. उला गेला पहिले फ्रेश होऊन. ह्या साईडला बघा कशी चुमरी पडले सगळ्यांची. एक चना कोलीवाडा बनवायला आवरी जण आल्यान. ह्यो आमचा कुक चना कोलीवाडा. कुकला लागले भूक. आणि या साईडला तेल गरम करी ठेवले नाही. बघ हे तर कवा बी कातुरीच असतात. हात तिकडा या साईडला झाल्यान. बाबा झालं असेल नसेल आपण पहिले चाकाचं काम करू. व्हायचं बाकी असं वाटतं. पाचवीला आल्या, पाचवीला नाही बड्डेला आल्या. या साईडला ही ताई आहे आणि इथं आत्या आमची रेडी होतं. आणि या साईडला डेकोरेशन हे फुगं बिगा आकाशदानी डेकोरेशन केलं. तर चला या साईडला चुमडी पडल्या गोंगाट आहे. चला आपण आता पुढे जाऊ. तर मित्रांनो, आपण आलोय मुरबाडमध्ये सुरंद फार्म हाऊस उर्फ म्हात्रे ब्रदर्स. आता हा पूर्ण अख्खा फार्म हाऊस आहे. जाम मोठा फार्म हाऊस आहे. ही फार्म हाऊसची एंट्री आहे. तर तुम्हाला अख्खा फार्म हाऊस व्हिजिट करणार आहोत. तर चला फार्म हाऊसमध्ये काय काय आहे काय काय नाही तुम्हाला सगळं दाखवणार आहोत. तर चला फार्म हाऊसची एंट्री पहिले एवढी सुंदर आहे रात्रीच्या वेळेस. आणि या साईडला नडई नदी आहे. नदीचं एवढा भारी पाणी आहे ना, वाहता पाणी आहे पूर्ण. आणि तुम्ही इकडं आलात ना, इकडे पण अंघोळ जाऊ शकता. फार्म हाऊस मध्ये स्विमिंग पूल पण मोठा आहे. आणि या साईडला नदीचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर नदीमध्ये पण व्हिजिट करू शकता, पण परमिशन घेऊन. तर चला पुढे जाऊ आपण. पूर्ण आता तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो. आणि ही आपली फार्म हाऊसची सुंदर अशी एंट्री. तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलोय स्विमिंग पूल मध्ये. हा आहे छोटा मुलांचा स्विमिंग पूल. खूप मोठा आहे. कम से कम कमरा एवढा असेल. आणि हा आहे आपला एवढा इथपर्यंत येतो स्विमिंग पूल. खूप मोठा स्विमिंग पूल आहे. आणि सगळीकडे स्पेस बघू शकता तुम्ही. या साईडला पण स्पेस आहे. काय पण करू शकता. तुम्हाला यायचं असेल ना, भुजाचा असेल, तुम्ही सगळं दाखवतो. तुम्हाला रांधाचा पण सोय आहे. सगळी भांडी बिंडी सगळं आहे. सगळे स्पीकर विकर सगळं आहे. या साईडला आता बघू शकता. इकडून इथल्या साईडला इकडे पण खूप मोठा स्पेस आहे. आणि ह्या साईडला 3 बेडरूम आहेत. 3 बेडरूम. हा एक बेडरूम, हा एक बेडरूम, हा एक बेडरूम. आणि बेडरूम समोर एवढा मोठा स्पेस. आणि इकडून पण एंट्री आहे. या साईडून मेन एंट्री ही आहे, पण तिकडून कशी लाइटिंग बिटिंग आहे ना तर भारी वाटतं. ही पण एंट्री आणि ही पण एंट्री आहे. खूप गाड्या पण खूप पार्क होऊ शकतात. हा आपला पहिला बेडरूम म्हणजे मिडल मधला बेडरूम आहे. इथं बेड आहे. स्पेस जाम आहे. इथं अजून 3 जण झोपू शकता. आणि एक्स्ट्रा गादी घेऊन अजून झोपू शकता. म्हणजे एकत्र झोपायला मजा येतं. आणि या साईडला आपला वॉशरूम आहे.
तर इकडे स्विमिंग पूल मध्ये मजा घेऊन इकडे येऊन शावर पण घेऊ शकता तुम्ही. या साईडला यो एक बेडरूम आहे आणि या साईडला यो एक बेडरूम आहे. तर आरामशीर किती पण स्टे करू शकता. इकडे ही एंट्री आणि इकडे एवढा मोठा स्पेस. तर चला आता पुढचा या साईडला पण आपला घर आहे पूर्ण. या साईडला 2 वॉशरूम आहेत. स्विमिंग पूलमधून आंघोळ करून आलं का इकडं शावर जाऊन घेऊ शकता. तर मित्रांनो आणि या साईडला इकडं बघू शकता एवढा मोठा स्पेस आहे. आणि इकडं बघा अजून काम चालू आहे, अजून काम झालं नाही, फार्म हाऊसचं पूर्ण काम झालं नाही. इकडे हा स्टेज आहे, इकडे बड्डे बिड्डा करू शकता. तुम्हाला जो पण लग्न पण होऊ शकते इथं. आणि इकडे आमचा भाऊजींचा बड्डे आहे त्याच्यामुळे आम्ही आल्या तर बड्डे करायला. चल आणि इकडे जो घर आहे या साईडला एक बेडरूम एक किचन असं करायला घेतलं. या साईडला इकडे पण किचन आहे. इकडे बघा याने काय बनवले, कडक रे कडक 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 नाही आला तुम्ही डबल टाका. आपल्याच नात्यातला फार्म हाऊस आहे त्याच्यामुळे मी पूर्ण असा फ्लॅट कसं दाखवतात तसं दाखवायला घेतलं. तर तुम्ही जास्ती ओव्हर एजन पकडू नका. साईडला स्टेज आहे, काही पण करू शकता. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला बॅनर देईन, 2 नंबर देईन सगळं. आता तुम्हाला ना स्क्रीनवर दिसत असेल बॅनर नंबर सगळं. तर नक्की म्हात्रे ब्रदर्सला नक्की विजिट करा. जाम भारी फार्म हाऊस आहे. अजून तरी काम व्हायचं बाकी, अजून काही काम झालं नाही. इकडे बघू शकता तुम्ही अजून रास काम व्हायचं बाकी. एसा बिसा बसवायच्यात. आणि इकडे ना शावर बसवायचा आहे. तो काय पाऊस बिऊस पडतं तसा बसवायचा आहे. ते जास्ती मोठा ब्लॉक करीत नाही, रेन जास्ती मोठा ब्लॉक करीत नाही. तर हा होता आपला फार्म हाऊस. नक्की विजिट करा. नंबर तुम्हाला दोन्ही भेटतील, 2 नंबर भेटेल, एक बॅनर भेटेल. आरामशीर विजिट करू शकता. ते पण मुरबाडमध्ये, मुरबाडच्या एकदम जवळ नडईमध्ये. या साईडला बघू शकता आकाशदा तिथे एकटा मेहनत करता आणि आकाशदाने एवढा भारी डेकोरेशन केले. हॅपी बर्थडे. लास्टचं राहिले ना, आता अजून काही राहिले का? लाइटिंग चालू आहे, लाइटिंगचं काम चालू आहे. बाकी मॅनेजर होत्या फक्त इन्स्ट्रक्शन द्यायला काय असं करा तसं करा, ते पळायला आता तिकडं. या साईडला बघू शकता मस्त बटरफ्लाय भारी लावले. या साईडला बघू शकता मस्त इकडं चाकणा घेतले, इकडं पीस परसादाने गेल्या आणि इकडं चना कोलीवाडा रिवो, इकडं मानसी अरे नूपूर आणि साक्षी. आणि या साईडला मानसी आहे. या भाऊजी पटकन. ऑर्केस्ट्रा झालं, लाईव्ह ऑर्केस्ट्रा वेगळीच काहीतरी यांची एन्जॉयमेंट. आपला घोडा बोट परत माझे कसा आवाज आहे, मन आनंद मनानं जाईले. क्लाइमैक्स अभी बाकी है.
नवीन नवीन सगळ्यांना रोख बाय टोक टोकणार. तर या साईडला आता जेवायला पण घेतले यावी आवऱ्या लवकर. आम्ही फार्महाऊसला असलो ना 12, 1, 2 वाजल्याशिवाय काही जेवत नाही, पण आता इथं जेवायला लागेल. बघू शकता तो काय चिकन आहे का कोंबडा आहे, गावठी कोंबडा. या साईडला आता सगळ्यांना जेवायला वाढायला घेतले. आणि पहिला गेप लवकर दाखवू आपण. मेन उद्या बड्डे, आज ना बड्डे. या साईडला नयन शेड आलेलं, नयन शेड. आणि इकडं आकाश दादा आहे, अख्खा डेकोरेशन. आता जरा तुला तुम्हाला दिसेल लय मेहनत घेतले दादानी. आणि या साईडला इकडे सचिन दानी निश्चित वर घेतले, शाकाहारी घेतले जेवायला. शाकाहारी आहे, उपास आहे उपास. नाही इथला दादा आहे, बरं आहे ना. बरं आहे. इकडं आप्पा आप्पा मग कसं वाटतं. कडक कडक. या साईडला तुम्ही बघता एकदम असा रूम आहे, आतमध्ये किचन आहे. आणि या साईडला तुम्ही बरे आहात ना, जेवले का. अजून जेवायचं आहे ना. घरी लवकर जाऊ नका, उद्या जाऊ आपण. उद्या जाऊ झोपायचं. या साईडला बघू शकता, या साईडला पण किचन आहे, एकदम भारी आणि पॉवरफुल फार्म हाऊस आहे. इकडे बघ बड्डे भाऊ जेवायला पण बसला. नाही इकडे निश्चित ढोर घेतले. आता मथुरचं गाणे बोलून बोलून दाखलो घासा बसला. आता जेवता मग नंतर स्विमिंग पूल मध्ये जा, एवढ्या थंड पाण्यात आंघोळ धुवू. जाम मजा करायची आज. युवा गेल ना तिकडं कुठं. आम्ही मस्त गावठी कोंबड्यावर ताव मारला. आता यावेळी ताव मारायला बसल्या. सगळी इकडे आमचा जेवण झाला. आता उरलेला सुरलेला जेवता नाही. इकडे जेवायला दिला नाही म्हणून आवडी बारीक झाली. 12 वाजून घेतलं आणि यांचा अजून टाइमपास. इकडे मेकअप चालू आहेत, काय बोलावा. बरोबर 12 वाजता केक कापायचा होता. इकडे झालं ना रेडी. या साईडला पोरांना टाइम नाही लागत लवकर रेडी व्हायला. यांचं काय माहिती अजून काय चालू आहे. चला पटापट, चला पटापट. वाजलं 12. कसा आहे आवाज, कसा आवाज. आई तुला कोंबर बकऱ्या म्हणतो, आई तुला कोंबऱ्या बकऱ्याचा म्हण.
भाई बघला असं असतं शूटिंग. यांची व्हिडिओ शूट केले तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवर बघायला भेटल. आणि आजचा बर्थडे असा सेलिब्रेट झाला. तर चला आता या केक बघा कसा आहे. बघू शकता इकडं केक. बाबा 3 मिनिटाची व्हिडिओ शूट झाले. त्यांची व्हिडिओ शूट करायला घेतलेली भाई जाम टाइम लागला. या साईडला सगळी वैतागल्या. भूल जाऊं कैसे माने ना मनाऊं कैसे रोके ना रुके तेरी ओर भाई आता सगळं झालं. सगळं आता तुम्ही उचला नाही तर तेव्हा आम्ही चाललो पवाला. रात्रीचं 12:30-1 वाजल्यान. आणि या पण वापा निघतो ना वापा. आता पवाला पवाला रिक्स घेतले. रिक्स शर्टिंगचे रिक्स घेता तशी रिक्स घेतले. रिक्स बाबा ये रात्रीचे 1 वाजला ना त्या मुरबारला कवरी थंडी असतं. वापा तरी बी रिक्स घेतले. तर मित्रांनो आता वाजलेत 11 आणि अंघोळ जावं आलता वैताग म्हणून डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उडी टाकली. काल रात्री पुरा 4 वाजता झोपलो. 4 वाजता सोनताय तो मोबाईल आहे ना बंद करून. तिथं चार्जिंगला लाव. चार्जिंगला तुझं चार्जर असेल ना